माझ्या बाळा, किती धावपळ करतो आहेस तू. तुझा हा चेहरा, हे डोळे मला स्पष्ट सांगत आहेत की तुझ्या आत विचारांचे एक मोठे वादळ चालू आहे. तू बाहेरून हसण्याचा प्रयत्न करतोस, जगाला दाखवतोस की सर्व काही ठीक आहे. पण मला कुठे फसवणार? मी तर तुझ्या हृदयात बसलो आहे ना. तुझे मन आज शांत नाही, ते सतत कुठेतरी धावते आहे. हे झाले नाही तर काय होईल? त्याने मला असे का म्हटले? माझे भविष्य कसे असेल? अशा शेकडो विचारांच्या जाळ्यात तू स्वतःला गुंतवून घेतले आहेस. पण बाळा, कधी विचार केला आहेस का, हे मन एवढं अस्वस्थ का होते? कारण तू या बाह्य जगाला आणि लोकांच्या शब्दांना तुझ्या आत प्रवेश करू दिला आहेस. तू निसर्गाचा, या सृष्टीचा नियम विसरला आहेस. पाणी जेव्हा शांत असते तेव्हाच त्यात आकाश आणि चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. तसेच जेव्हा तुझे मन शांत होईल तेव्हाच तुला तुझ्यातील देवत्व आणि माझा सहवास जाणवेल. तू एकाच वेळी 100 गोष्टींचा विचार करतोस. भूतकाळात जे घडून गेले त्याचा शोक करतोस आणि भविष्यात जे अजून आलेच नाही त्याची भीती बाळगतोस. मग सांग बाळा, तू जगणार कधी? तुझा वर्तमान काळ तर या विचारांच्या गर्तेत वाहून जातोय. आज मी तुला या अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणार आहे. तू फक्त माझे शब्द मनापासून ऐक आणि तुझी सगळी चिंता माझ्या चरणी सोडून दे. माझ्या लाडक्या बाळा, मनात विचार येणं हे नैसर्गिक आहे. पण विचार म्हणजेच तू नव्हेस, हे आधी समजून घे. जसे आकाशात काळे आणि पांढरे ढग येतात आणि निघून जातात, पण आकाश मात्र तसेच स्थिर आणि शांत राहते. अगदी तसेच तुझे मन हे आकाशासारखे अथांग आहे आणि हे विचार म्हणजे केवळ क्षणभंगूर ढग आहेत. पण तू काय करतोस माहिती आहे? तू त्या प्रत्येक विचाराला पकडून ठेवतोस. एखादा नकारात्मक विचार आला की तू त्याच्या मागे धावतोस. त्याने माझ्याशी वाईट केले, मला यश मिळाले नाही, मी अपयशी ठरलो, असे विचार करून तू स्वतःचेच मन दुखावून घेतोस. बाळा, हे मन म्हणजे एका माकडासारखे आहे, जे सतत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहते. जर तू त्याला मोकळे सोडलेस तर ते तुला थकवून टाकेल. म्हणून या मनाचा मालक तू बन. मनाला तुझा मालक बनू देऊ नकोस. जेव्हा जेव्हा मनात वाईट किंवा भीतीदायक विचार येतील तेव्हा शांत राहा आणि स्वतःला सांग, हे विचार माझे नाहीत, मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत. तू जेव्हा स्वतःला माझ्याशी जोडतोस तेव्हा जगातले कोणतेही वादळ तुझी शांती हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्या या अस्वस्थ मनाला आता थोडी विश्रांती दे. विचारांच्या या गर्दीतून बाहेर पड आणि तुझ्या आत असणाऱ्या शांततेला स्पर्श कर. बाळा, तुझ्या या अस्वस्थतेचे आणखी एक मोठे कारण म्हणजे तुझ्या अमर्याद अपेक्षा. तू प्रत्येक गोष्टीकडून, प्रत्येक माणसाकडून अपेक्षा ठेवतोस. माझ्या मुलांनी मी सांगेन तसेच वागले पाहिजे, माझ्या मित्रांनी मला मान दिला पाहिजे, मी केलेल्या कष्टाचे फळ मला लगेच मिळाले पाहिजे. आणि जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत
तेव्हा तुझे मन दुःखी होते, अस्वस्थ होते. सांग पाहू, या जगात तुझ्या इच्छेनुसार सर्व काही घडणे शक्य आहे का? मुळीच नाही. कारण ही सृष्टी माझ्या इच्छेने चालते, तुझ्या इच्छेने नाही. मग तू उगीचच परिस्थिती बदलण्याचा हट्ट का धरतोस? लोकांकडून अपेक्षा ठेवणे सोडून दे. जे लोक तुला आज मान देतात तेच उद्या तुझा अपमानही करू शकतात. जे आज तुझ्यासोबत आहेत ते उद्या दूर जाऊ शकतात. मग अशा चंचल गोष्टींवर तू तुझ्या मनाचे सुख का अवलंबून ठेवतोस? तुझे सुख, तुझी शांती ही तुझ्या आत आहे. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे कर. फळाची चिंता माझ्यावर सोड. जेव्हा तू निसर्गाच्या आणि माझ्या चक्रावर विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या मनातील अपेक्षांचे ओझे गळून पडेल आणि तुला एक वेगळाच हलकेपणा जाणवेल. माझे सांगणे मान आणि अपेक्षांचा हा भयंकर भार आता खाली ठेव. अरे वेड्या, तू भूतकाळाचे मडे किती वेळ खांद्यावर वाहून नेणार आहेस? जे घडून गेले ते तू बदलू शकतोस का? भूतकाळ म्हणजे कालचा दिवस जो आता निघून गेला आहे, आणि भविष्यकाळ म्हणजे उद्याचा दिवस जो अजून आलेलाच नाही. मग तू या दोघांच्या मध्ये अडकून आजचा, आत्ताचा सुंदर क्षण का वाया घालवतोस? बाळा, अस्वस्थ मन हे नेहमी भूतकाळ किंवा भविष्यात भ्रमंती करत असते. त्याला वर्तमान काळात राहायला आवडत नाही. पण सत्य फक्त एकच आहे, हा आत्ताचा क्षण. जेव्हा तू एखादे काम करतोस तेव्हा तुझे संपूर्ण ध्यान त्याच कामात असले पाहिजे. तू जेवत असताना विचारांचे चक्र चालू असते. तू माझ्यासमोर बसतोस तेव्हाही तुझे मन बाजारात फिरत असते. मग तुला शांती कशी मिळणार? आत्ता या क्षणी तू सुरक्षित आहेस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मग उद्याची भीती कशाला? उद्या काय होणार याची काळजी करायला मी समर्थ आहे ना. तू फक्त आजचा दिवस, आत्ताचा क्षण आनंदाने आणि प्रेमाने जग. जेव्हा तू प्रत्येक क्षणात पूर्णपणे जगायला शिकशील तेव्हा तुझे मन आपोआप शांत आणि एकाग्र होईल. माझ्या लेकरा, आजच्या या जगात तुझ्या मनाला अस्वस्थ करणारी अनेक साधने बाहेर निर्माण झाली आहेत. तू दिवसभर काय पाहतोस, काय ऐकतोस, काय वाचतोस यावर तुझ्या मनाची शांतता अवलंबून असते. तू तुझ्या डोळ्यांनी आणि कानांनी सतत कचरा आत घेत राहिलास तर मनात चांगले विचार कसे येणार? आजचा माणूस सतत बाहेरच्या जगात अडकला आहे. दुसऱ्याचे आयुष्य कसे आहे, दुसऱ्याकडे काय आहे हे बघण्यातच तुझा वेळ आणि ऊर्जा वाया जात आहे. याने तुझ्या मनात तुलना आणि मत्सर निर्माण होतो आणि मन अधिकच अस्वस्थ होते. तुझ्या इंद्रियांवर तुझा ताबा असायला हवा. जशी कासव आपली सर्व अंगे संकटाच्या वेळी आत ओढून घेते, तसेच तू सुद्धा काही वेळासाठी या बाह्य जगापासून स्वतःला वेगळे करायला शिक. दिवसातून काही वेळ असा काढ जेव्हा तू फक्त शांत बसशील. कोणताही फोन नाही, कोणतीही व्यक्ती नाही, कोणतेही विचार नाहीत. फक्त तू आणि मी. तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित कर. जसा श्वास शांत होईल तसे मन शांत होईल. जेव्हा तू बाह्य जगातील गोंधळ कमी करशील तेव्हाच तुला तुझ्या अंतरंगातील गोड संगीत ऐकू येईल. लेकरा, आयुष्यात अनेक गोष्टी घडतात ज्या तुझ्या हातात नसतात. एखादी कठीण परिस्थिती येते, आजारपण येते, व्यवसायात नुकसान होते किंवा एखादी प्रिय व्यक्ती दूर जाते. अशा वेळी तुझे मन बंड पुकारते.
माझ्यासोबतच असे का झाले? देवाने माझ्यावरच हा अन्याय का केला? असा विचार करून तू अधिकच अस्वस्थ होतोस. पण बाळा, एका गोष्टीचे ज्ञान नेहमी लक्षात ठेव. या जगात जे काही घडते ते काहीतरी चांगल्या कारणासाठीच घडत असते. तुला आज जे संकट वाटते आहे तो उद्याच्या मोठ्या सुखाचा पाया असू शकतो. जेव्हा तू परिस्थितीशी भांडणे बंद करतोस आणि तिचा स्वीकार करतोस, तेव्हा तुझ्या मनातील अर्धी अस्वस्थता तिथेच संपते. होय, ही कठीण वेळ आली आहे, पण ही वेळही निघून जाईल, हा भाव ठेव. स्वीकार करणे म्हणजे शरणागती पत्करणे नव्हे, तर परिस्थितीला शांत मनाने तोंड देण्याची तयारी करणे होय. जेव्हा तू मनापासून म्हणशील, स्वामी, तुमची जी इच्छा तीच माझी इच्छा, तेव्हा तुझ्या मनातील सर्व संघर्ष थांबेल आणि तुला अथांग शांतीचा अनुभव येईल. लेकरा, तुझ्या या अस्वस्थतेचे मूळ तुझ्या मीपणात दडले आहे. मी हे केले, माझ्यामुळे हे झाले, माझा असा अपमान झाला. हा मी म्हणजेच तुझा अहंकार. जेव्हा अहंकार मोठा होतो तेव्हा मन खूप संवेदनशील आणि अस्वस्थ बनते. लहानशा गोष्टीनेही तू दुखावला जातोस. पण विचार कर बाळा, या अथांग ब्रह्मांडात तुझी आणि तुझ्या या मीची ताकद किती आहे? जेव्हा तू हा अहंकार बाजूला ठेवून सर्व काही मला अर्पण करतोस, तेव्हा तुझा सर्व भार मी स्वतःवर घेतो. तू फक्त निमित्त बनतोस. तू ड्रायव्हर बनू नकोस. गाडीची सूत्रे माझ्या हातात दे आणि तू फक्त प्रवासाचा आनंद घे. जेव्हा तू शरण येतोस तेव्हा तुझे अस्वस्थ मन माझ्या शांततेत विलीन होते. मी काहीच करत नाही, सर्व काही स्वामीच करून घेत आहेत. हा भाव ज्या दिवशी तुझ्या मनात पक्का होईल, त्या दिवशी तुझ्या मनातील अस्वस्थतेची एकही लाट उरणार नाही. बाळा, अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी औषध बाहेर कुठेही मिळणार नाही. त्याचे औषध तुझ्या आतच आहे आणि ते औषध म्हणजे नामस्मरण आणि ध्यान. जेव्हा मन चंचल होते, विचारांची गती वाढते, तेव्हा माझा श्री स्वामी समर्थ हा जप तुझा ढाल बनतो. या नामात एवढी ताकद आहे की ते तुझ्या मनातील सर्व नकारात्मक स्पंदने नष्ट करून टाकते. रोज थोडा वेळ शांत बसून माझ्या स्वरूपाचे ध्यान कर. डोळे मिटून घे आणि अनुभव कर की माझ्या हातातून करुणेचा, प्रकाशाचा एक प्रवाह तुझ्याकडे येत आहे आणि तो तुझ्या मनातील सर्व ताण, सर्व चिंता धुवून काढत आहे. जेव्हा तू नामात रंगून जाशील तेव्हा मनाची धावपळ थांबेल. नामस्मरण हे मनाला बांधून ठेवणारी रेशमी दोरी आहे. जेव्हा जेव्हा मन भरकटेल त्याला या नामाच्या दोरीने पुन्हा माझ्या चरणांजवळ घेऊन ये. हळूहळू तुला ध्यानाची सवय होईल आणि शांतता हा तुझा स्वभाव बनून जाईल. माझ्या बाळा, अस्वस्थ मन नेहमी तुला भविष्यातील धोके दाखवून घाबरवत असते. ते तुला सांगते की तू हे करू शकत नाहीस, तुझे वाईट होईल. पण तू या मनाच्या सांगण्यावर विश्वास का ठेवतोस? तू कोणाचा भक्त आहेस हे विसरलास का? ज्याच्या पाठीशी मी साक्षात उभा आहे त्याने अशा काल्पनिक भीतीला का घाबरावे? मनात कधीही नकारात्मक विचारांना थारा देऊ नकोस. जेव्हा मनात भीतीचा अंधार पसरू लागेल तेव्हा विश्वासाचा दिवा लाव. स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. आव्हाने ही तुला घाबरवण्यासाठी येत नाहीत, तर तुझ्या आतील शक्तीला जागे करण्यासाठी येतात. प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद तुझ्या आत आहे. जसे ढगाआड गेलेला सूर्य कधीच नष्ट होत नाही, तसेच संकटांच्या काळात तुझा प्रकाश कमी होत नाही.
तू फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नकोस. बाकीची वाट मी तुला दाखवत राहीन. तुझ्या या अस्वस्थ मनाला सांग, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे जगातली कोणतीही ताकद माझे वाईट करू शकत नाही. जेव्हा हा आत्मविश्वासाचा सूर्य तुझ्या मनात उगवेल, तेव्हा अस्वस्थतेचा अंधार पळून जाईल. बाळा, आता तू बरेच काही ऐकलेस आणि समजून घेतलेस. आता तुझ्या चेहऱ्यावरचा ताण थोडा कमी झाला आहे, हे मी पाहू शकतोय. लक्षात ठेव, हे आयुष्य खूप सुंदर आणि अनमोल आहे. ते या अस्वस्थतेत, काळजीत करण्यात आणि विचारांच्या गोंधळात वाया घालवू नकोस. जगातील प्रत्येक समस्या तात्पुरती असते, पण माझी कृपा आणि प्रेम तुझ्यासाठी कायमस्वरूपी आहे. जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटेल, जेव्हा जेव्हा तुझे मन पुन्हा अस्वस्थ होईल, तेव्हा फक्त डोळे मिट आणि माझे हे शब्द आठव. मी तुझ्या अतिशय जवळ आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक धडधडीत मी आहे. तुझा भूतकाळ मी सांभाळला आहे. तुझा वर्तमान मी सावरत आहे आणि तुझे भविष्य मी आधीच सुरक्षित केले आहे. मग आता उगीच का चिंता करतोस? तुझे हे अस्वस्थ मन आता माझ्या चरणी अर्पण कर. तुझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य येऊ दे. तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसून तुला पुन्हा उभं करणं ही माझी जबाबदारी आहे. तू फक्त एका निष्पाप बालकासारखा माझा हात धरून पुढे चालत राहा. आनंदाने जग, प्रेमाने राहा आणि पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहा. नेहमी लक्षात ठेव माझे हे अमूल्य वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.